सोनालीजी इथे आल्या, त्या हैदराबादमध्ये होत्या, त्या आज तिथून तिथे आल्यात त्यांचं काम असताना. माझ्याकडे ते मगापासून एक तास तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलंयस मला इथे आणि का बोललोयस तू मला इथे. अनेक लोकांना इकडे धाकधूक आहे मी कशी कविता म्हणणार आहे, काय म्हणणार आहे. की लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती, चिवताई चिवताई दार उघड, आठवतं ना. ती बदलली आता. असं म्हणतात की कावळा येतो म्हणतो चिवताई चिवताई दार उघड, आतून चिवताई म्हणते आज नको हे घरी येत. पण या सगळ्या याच्यामध्ये बाहेरून कोणीतरी दुसऱ्या माणसाने येऊन जर आपले समजा कान टोचले तर ते जास्ती लक्षात राहतं. आणि ही मराठी भाषा, ही अभिजात भाषा, ही कशा प्रकारे टिकवली पाहिजे. मराठी माणसं, मराठी साहित्यिक, मराठी प्रेमी सगळे अनेक जण सांगत आले, परंतु एक बाहेरचा माणूस येऊन, बाहेरच्या दुसरी भाषा बोलणारा एक माणूस येऊन आपल्याला सांगतो, आणि तो ही जावेद अख्तर साहेबांसारखा माणूस. मला असं वाटतं की त्यांनी येऊन ही गोष्ट आपल्याला आज ते सांगणार आहेत. आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आशाताईंचा मला फोन आला, मला वाक्य बोलल्या, त्या सहज बोलता बोलता मला म्हणाल्या की इतक्या मोठ्या राज मला तुम्ही इतकं अडचणीत टाकलंय की इतक्या मोठ्या बागेतून एखादं फुल कसं वेचायचं, कसं निवडायचं. मला इतक्या कविता माहिती आहेत, इतकी गाणी गायलीत मी आजपर्यंत की याच्यानंतर म्हणे मी एखादी कविता कशी काय म्हणायची, काय करायचं. म्हटलं तुम्ही तिथे या तर. पण ते मराठी भाषा या गोष्टीसाठी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते कामाला लागतील. ही भाषा टिकवणं, या भाषेसाठी आजपर्यंत पक्ष म्हणून मी, माझे सर्व सहकारी अनेक याच्यासाठी आंदोलनं झाली, अनेक गोष्टी आपण टिकवत आल्या, केल्याही अनेक गोष्टी. ते अर्थात त्या काही गोष्टी सांगायचं हे व्यासपीठ नव्हे, पण भाषा ही खूप महत्वाची आहे, कविता ही खूप महत्वाची आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या जुन्या कवींनी काय काय लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात ना, जो न देखे रवी वो देखे कवी. या कवींनी काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. आज काळानुरूप अनेक गोष्टी बदलत आहेत, भाषा बदलते, कविता बदलते. मी मध्यंतरी ऐकलं कोणाकडनं तरी की लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती, चिवताई चिवताई दार उघड, आठवतं ना. ती बदलली आता. असं म्हणतात की कावळा येतो म्हणतो चिवताई चिवताई दार उघड, आतून चिवताई म्हणते आज नको हे घरी येत. कविता बदलली आता, काय करणार त्याला आपण. आत्ताच्या काळातली चिवताई येत, त्याच्यामुळे या सगळ्या कविता बदलत आल्या. परंतु जे जुन्या आपल्या सगळ्या कवींनी जे लिहून ठेवलंय हे खूप महत्वाचं आहे. आणि जे खरं तर मला सर्व कवी इथे मराठीतले आणता आले असते, पण कवींच्या तोंडून कविता ऐकण्यापेक्षा ज्यांनी कधी कविता फारसं म्हणण्याच्या भानगडीत पडले नाहीत अशी जर लोक कविता म्हणायला लागली तर ते जास्ती करून ऐकावं असं वाटतं. आणि म्हणून हे सगळे आज तारे सितारे इथे सगळे जमीपर आलेले आहेत. मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आज आपण सगळेजण इकडे आलात. कोण कोण राहिलेत आता. अशोक सराफ साहेब राहिले माझे, त्यांना पद्मश्री मिळाली आहे. डायलॉग खूप बोललेत, कविता पहिल्यांदा म्हणणार आहेत. माझ्याकडे ते मगापासून एक तास तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलंयस मला इथे आणि का बोललोयस तू मला इथे. अनेक लोकांना इकडे धाकधूक आहे मी कशी कविता म्हणणार आहे, काय म्हणणार आहे. परंतु मला असं वाटतं की ही सगळी लोक ज्यांच्याकडे लोक अगदी ज्यांना आयडॉल म्हणून बघतात, अशा लोकांनी ज्यावेळेला येऊन कविता म्हटल्या तर ते मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आणि उपयुक्त ठरेल. याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण जाताना इथे पुस्तक प्रदर्शन लागलेलं आहे. मराठीतले सर्वच जवळपास पुस्तकं इथे आज आलेली आहेत, समोर आपल्या समोर ठेवलेली आहेत. सगळे मराठी लोक आपापल्या मुलांना घेऊन मुलींना घेऊन इथे प्रदानाला एक अशा अपेक्षा ठेवतो. आज या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात, आपण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. इथे सर्व जे माझे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, त्यांचेही आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूळ विषय राहिला. मीच कविता नाही म्हटली तर कसं होईल.
ही कविता, याला कविता म्हणायचं, काव्य म्हणायचं, काय म्हणायचं मला कल्पना नाही. आता थोड्या वेळातच मला असं वाटतं इथे रितेश देशमुख येतील. वेषांतर करून आलेले आहेत, ते शिवाजी महाराजांची भूमिका करतायत. थोड्या वेळात इथे विकी कौशल येतील. म्हणजे दोघे ज्यांनी एकाने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते महेश मांजरेकर इकडे बसलेले आहेत, एक करणार आहेत ते इथे बसलेले आहेत, आणि संभाजीच्या भूमिकेतले विकी कौशल आता थोड्या वेळातच इकडे येणार आहेत. आज मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय. ऐकलं असेल तर आनंदच आहे. पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे काव्य आहे. बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं ते लिहित असताना, ते महाराजांविषयी बोलताना, महाराजांकडे बघताना ते म्हणतात की काय समजू आम्ही तुला, कोण आहेस कोण तू. आणि ती कविता आहे, त्याचं शीर्षकच आहे कोण तू रे कोण तू. मी आपल्यासमोर सादर करतो की कोण तू रे कोण तू, कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू, जानकीचे अश्रू तू की उकळता लाव्हाच तू, खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू, वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीच तू, भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू, मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू, अर्जुनाचा नेम तू की गोकुळींचे प्रेम तू, कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू, वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू, शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू, की सतीचे वाण तू व मृत्यूला आव्हान तू, शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू, की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रंग तू, कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानियाचे ध्यान तू, चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू, तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू, मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू, द्रौपदीची हाक तू, प्रलयंकराचा धाक तू, गीतेतला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू. धन्यवाद. मी सन्माननीय संपूर्ण महाराष्ट्रात आज 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात हा कार्यक्रम होत आहे. या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने कवितांची मैफिली रंगली. यावेळी राज ठाकरे, जावेद अख्तर, अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. या सर्व दिग्गजांनी विविध कविता सादर केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम कविता सादर करत या मैफिलीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपतीमधील एक काव्य सादर केले. ही कविता, याला कविता म्हणायचं, काव्य म्हणायचं मला कल्पना नाही. आज मी जे काही काव्य निवडलं आहे ते तुम्ही ऐकलं नसेल. आज मला वाटत आहे जर ऐकलं असेल तर ते आनंदच आहे. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती यामधील एक काव्य आहे. बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून हे काव्य लिहिलेलं आहे. यात बाबासाहेबांचं म्हणणं ते महाराजांविषयी लिहिताना त्यांच्याकडून बघताना ते काय समजू आम्ही तुला, कोण आहेस कोण तू. या कवितेचे शीर्षक आहे कोण तू रे कोण तू, असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. 2008 मध्ये हा दिवस साजरा करायची सुरुवात आपण केली. त्यानंतर सर्वच हे कार्यक्रम करण्याची सुरुवात झाली. यावेळी परत कार्यक्रम करायला हवा असं मला कोणीतरी सांगितलं. त्यामुळे परत हा कार्यक्रम करतो. सर्व लोक इथे फक्त मराठी भाषेच्या प्रेमाखातीर इथे आले आहेत. आशा त्यांना बरं नसतानाही त्या इथे आल्या आहेत हे सगळे सर्वांना माहिती आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले. अनेकांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर इथे काय करत आहेत. भाषा या विषयावर मी त्यांचं एक भाषण ऐकलं होतं. आपली भाषा टिकवण्यासाठी भाषा किती महत्त्वाची असते, ती कशी टिकवली पाहिजे, कशा प्रकारे टिकवली पाहिजे यावरचे एक भाषण मी ऐकलं होतं. त्यानंतर मी जावेद साहेबांना विनंती केली होती की सोनाराने जसं कान टोचावे लागतात आमच्याकडे आठबनोरांनी दाखवल्यानंतरच महात्मा गांधी समजले, नाहीतर आम्हाला महात्मा गांधी माहीतच नव्हते. मराठी भाषा कशी टिकवली पाहिजे हे जेव्हा जावेद अख्तर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्ती सांगणार आहेत
आशा त्यांनी मला म्हटलं की मी इतक्या कविता गाणी म्हटली आहेत, मग या सर्व गोष्टीमधून एखादी कविता कशी निवडायची? मी त्यांना तुम्ही इकडे या तरी असं म्हटलं, असे राज ठाकरे यांनी सांगितले. बकवास.